नमस्कार शेतकरी बांधवांनो, हे बघा, हे जे खोडाला तुम्ही बघताय, तर आपण यांना एक 20-25 दिवसाआधी शेण गोमूत्र आणि याचं पाणी लावायला लावलं होतं, म्हणजे लेप लावायला लावला होता, शेण गोमूत्र आणि रेडमिल पावडर. तर जो डिंक निघत होता त्यासाठी आपण हा प्रयोग करायला लावला होता. सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये डिंक म्हणजे फायटोप्थेरा या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे बुरशीनाशकं मारून रेंचिंग करून कंट्रोल हा होत नाही आहे. आणि इथे आपण हा प्रयोग करायला सांगितल्यानंतर इथे पूर्ण प्रकारे डिंक थांबून गेलेला आहे. बघा, कुठेच दिसत नाही. काही नवीन झाडामध्ये दिसतोय, पण ज्या झाडाला असं पेस्टिंग केलेलं आहे तिथे बिलकुल जाणवत नाही. तर असा प्रयोग बाकी पण शेतकरी बांधवांनी करावा. कमी खर्चात चांगला फायदा होतोय. खूप जास्त हेवी अटॅक झाला असेल तर एलिटची फवारणी आधी घ्या खोडावर आणि नंतर तुम्ही अशी पेस्टिंग करून घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला डिंक्या रोगावर मात करता येईल. धन्यवाद.